शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। पहिला दिवस आहे। 7 तारखेला अर्थसंकल्प मांडला जाईल। तुम्ही सुद्धा ग्रामीण भागातून येता। कोणकोणते मुद्दे ज्या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट व्हावे अशी तुमची इच्छा आहे? आणि आता अजितदादा नाही आहेत, पहिली गोष्ट तर त्यांची आठवण आली का आज पहिल्या दिवशी? आणि दुसरी गोष्ट, फडणवीस आता हे अर्थसंकल्प मांडणार आहेत। सगळ्यांना समाविष्ट करून हे अर्थसंकल्प मांडतील अशी अपेक्षा? या सगळ्यात पहिले तर या सभागृहात यायला मनच करत नव्हतं, कारण जिथे अजितदादा आल्याबरोबर त्यांची खुर्ची खाली त्या ठिकाणी दिसली आणि एक वेगळं मनाला दुःख झालं की या ज्या सभागृहात दादाने इतकं छान काम केलं ते दादा आज इथं नाही आहेत, आपले सहकारी नाही आहेत। आणि राहिला अर्थसंकल्प तिकडे घ्यायचं का त्यांचं नाही राहिला अर्थसंकल्पाविषयी तर आता मागच्या वर्षात तर काही भेटलं नाही। मागच्या वर्षी असंच गेलं, कुठल्याही भागाचा निधी आम्हाला मिळाला नाही, पण यावेळेस आम्हाला बजेटमध्ये निधी मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आमची आहे। आणि देवेंद्रजी चांगल्या प्रकारे निधी मिळतील आणि आमदारांचा कोठा देखील हा 2-2 कोटीने वाढवला पाहिजे। अजितदादा मागच्या वेळेला बोलले होते की मी करणार आहे, परंतु लाडक्या बहिणीवर झाला नाही, पण तो अजितदादा आता नाही। आणि अजितदादा नसल्यामुळे आता त्यांनी जे काही सांगितलं होतं की मी सगळे 2-2 कोटी वाढवेल, तर तो तसं व्हायला पाहिजे। नक्कीच, पण हे सगळं मुद्दे जे आहेत तुम्ही आता मुख्यमंत्र्यांपर्यंत किंवा एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचवाल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा फायदा होईल सर्व आमदारांना असं वाटतंय? विकास कामांसाठी विशेष 100% आता जर आमदारांचा निधी 2 कोटीने वाढला तर प्रत्येकालाच त्याचा फायदा होणार आहे। आणि बाकी इतर निधीबद्दल तर आम्ही ज्या ज्या मंत्र्याकडे जे खाते त्याच्याकडे मांडणार आणि अर्थसंकल्प आता देवेंद्रजी मांडणार असल्यामुळे त्यांच्याकडे विशेष आम्ही मागणी करणार। बुलढाण्यातील चिखलामध्ये जे काही प्रकरण घडलेलं आहे, विनयभंग झाला त्या ठिकाणी महिला पोलिसाचा, त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात ज्या काही घडामोडी घडत आहेत, आज संचारबंदी 4 दिवस आहे, कशा पद्धतीनं पाहताय? नाही, अतिशय गंभीर घटना त्या ठिकाणी घडलेली आहे। तिथला जो सरपंच आहे त्या सरपंचाने माणुसकीचा कळस गाठलेला होता। ती जी संजीवनी वाघ आहे तिला विवस्त्र करून मारहाण त्या ठिकाणी झालेली आहे। शिवरायांचा पुतळा काढून फेकण्याच्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। समजा तो पुतळा तिथे नको असेल तर दुसरीकडे करायचा किंवा तो उचलायचा तर ते काम प्रशासनाचं होतं। कोण्या त्या व्यक्तीने एका महापुरुषाला उचलून फेकण्याची किंवा त्याच्या काही सहकार्याने उचलून फेकण्याची भाषा करायची हे काही बरोबर नव्हतं आणि म्हणून तिथे प्रचंड मारामारी त्या ठिकाणी झाली। लोकही खूप त्या ठिकाणी आहे। फक्त आता त्या प्रकाराला जे जाती वळण मिळतं ते जाती वळण मिळता कामा नाही, कारण कुठलाही जात धर्म कोणाला अशा गोष्टी करायला सांगत नाही। जो व्यक्ती करतो तो त्यात प्रवृत्तीचा असतो। मात्र आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि संजीवनी वाघ या महिलेच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहिलेला आहे आणि शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी उभा पण केला आणि त्याला 25 लाख रुपयाचा निधी सौंदर्यीकरणाकरता आम्ही सुद्धा देणार आहोत। नक्कीच, पण याचं राजकारण होतं कुठेतरी, आणि राजकारण कोण करतं हा पण प्रश्न आहे। हिचं राजकारण होऊ नये असं मला वाटते, परंतु राजकारण आहे तर लोकांच्या मनामध्ये एक राग संताप आहे। त्या संजीवनीच्या अंगावरचे पूर्ण फाटलेले कपडे, मागून फाटलेले कपडे, तिच्या आरडाओरड, तिच्या लहान लहान मुलांचा गळा दाबण्याचा प्रयत्न, त्याला किडनॅपचा प्रयत्न, याच्यामुळे मतदारसंघातच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट लोकांमध्ये आहे। नक्कीच, पण तुम्ही सर्वसामान्य जनतेला आणि बुलढाण्याच्या जनतेला काय आवाहन करू इच्छिता तुम्ही तिथले आमदार? मी एकच सांगेन की याला जातीवादाचा रंग कोणी देऊ नये। ज्या ज्या लोकांनी हे कृत्य केलं त्यांना शासनाच्या म्हणजे प्रशासनाने गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल केले आहेत, कडक कारवाई त्यांची केली जाईल। आणि अशा प्रकारे जर पुन्हा कोणी सरपंच अशा प्रकारचं धाडस करेल तर त्याला आम्ही वैयक्तिक देखील सोडणार नाही, ह्या दम आम्ही तिथे देऊन आलेलो आहे। नक्कीच, राजकीय प्रश्न विचारायचा आहे। संजय राऊत यांनी टीका केलेली आहे, सर्व मंत्री जे आहेत सरकारमधले ते भ्रष्टाचारामध्ये लिप्त झालेत अशा पद्धतीने टीका केली त्यांनी तुमच्यावर। उद्धवसाहेब ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होतात त्यावेळेस तुमचे पण खूप मुख्यमंत्री होते त्याच्यामध्ये होते, मग त्यांचा भ्रष्टाचार पाहून तुम्ही हे शब्द वापरतात का असा माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे। बरोबर ना? ज्या वेळेला 2.5 वर्ष उद्धवसाहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते, यांचे अनेक मंत्री त्या ठिकाणी होते, मग तुमचे पण मंत्री तेच करत होते का? हा माझा प्रश्न आहे त्यांना। नक्कीच, महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी होते असं चित्र तुम्हाला दिसतंय, कारण हर्षवर्धन सकपाळ यांचं आता विधान आलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद घ्यावी आणि आम्हाला राज्यसभेची जागा द्यावी। आमचा बुलढाण्याचा जो आहे हर्षवर्धन सकपाळ हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीची वाट लावल्याशिवाय राहणार नाही। ते कशावरून सांगते? 1 नंबरचा नाकर्ता अकार्यक्षम माणूस आहे, फक्त वाचाळ स्टेटमेंट करतो। बुलढाण्यामध्ये आमच्या नगरपालिकेमध्ये अध्यक्ष पण येऊ शकला नाही, त्याच्या नगरपालिका पण जिंकू शकला नाही, त्याच्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेस शून्य झाली। मग ज्याचं होम ग्राउंडमध्ये तो 0 आहे तो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किंवा यांना पुढे कसं आणणार आहे? नक्कीच, महाविकास आघाडीची काल बैठक झाली, यामध्ये पवारांची राष्ट्रवादी गैरहजर होती आणि भास्कर जाधव म्हणतात की कम्युनिकेशन गॅप आहे। त्यांनी स्वीकारलं की कम्युनिकेशन गॅप राहिलेला आहे, पण भविष्यातल्या विलिनीकरणाची ही नांदी आहे का? या कम्युनिकेशन गॅपचा आपण अर्थ असा समजला पाहिजे की भविष्यातली नांदी असावी।
कारण आता या निवडणुकामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचाही परफॉर्मन्स आपण महापालिकेत नगरपालिकेत पाहिला तर 3-4 नंबर हे पक्ष त्या ठिकाणी गेलेली आहे. त्याच्यावेळी येणाऱ्या काळात या पक्षाचं काय भवितव्य महाराष्ट्रात राहणार आहे हे आता आपल्या सगळ्यांना दिसून राहिलं आहे. ठाकरेंनी पण एकनाथ शिंदेची भेट घेतली, त्यामुळे पण बऱ्याचशा चर्चांना उधाण आलं. काय आता त्या पक्षाचं तर काहीच राहिलेलं नाही आहे. संपूर्ण महापालिकेत 29 महापालिकेत फक्त 12 नगरसेवक येतात आणि बाकी नगरपालिकेत तर खातं पण आपण उघडत नाही. त्याच्यामुळे तर त्यांनी तर चिंतनच केलं पाहिजे. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे संजय गायकवाड यांनी, आणि त्यासोबतच आपण पाहतोय की चिखला या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्याचा त्यांनी निषेधसुद्धा केलेला आहे आणि योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणीसुद्धा केली आहे. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.